नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहन म्हणजेच जे काही इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्स आहेत, बरोबर की नाही, ईव्ही चार्जिंग स्टेशन्स, ते सर्वात जास्त स्थापित करण्यात आलेले आहेत. स्थापित करणे म्हणजे काय? इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. भारतामध्ये या आपल्या राज्यामध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन या ठिकाणी इन्स्टॉल करण्यात आलेली आहेत. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? दरवर्षी भारतीय अक्षय ऊर्जा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आजच्या दिवशी 20 ऑगस्टला दरवर्षी आपण या ठिकाणी भारतीय अक्षय ऊर्जा दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. 3-4 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या, महत्त्वाचे आहेत. हा दिवस आपल्या देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त नवीकरणीय पुनर्नवीकरणक्षम ऊर्जेच्या वापराविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 2004 पासून हा दिवस आपण साजरा करत आहेत. स्वच्छ ऊर्जेचा प्रसार याच्या मागचा उद्देश आहे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत आणि बायोगॅस यांसारख्या नैसर्गिक आणि न संपणाऱ्या ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे. पर्यावरण रक्षण हा देखील याच्या मागचा उद्देश आहे. कोळसा आणि पेट्रोलियम यासारख्या पारंपरिक इंधनावरील मदार कमी करून ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण रोखणे हा देखील याच्या मागचा उद्देश आहे. आणि 2026 साठी या दिवसाची थीम काय आहे? एनर्जायझिंग ग्रोथ, सेक्युरिंग इकॉनॉमिक्स अँड एनरिचिंग लाईव्स. बरोबर, अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2026. ठीक आहे, पहिलाच प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. भारतीय रेल्वेने ऑगस्ट 2026 मध्ये ईशान्येकडील कोणत्या राज्यातील ब्रॉडगेज रेल्वे नेटवर्कच्या संपूर्ण विद्युतीकरणाची घोषणा केलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतीय रेल्वेने ऑगस्ट 2026 मध्ये ईशान्येकडील या ठिकाणी त्रिपुरा राज्यातील ब्रॉडगेज रेल्वे नेटवर्कच्या संपूर्ण विद्युतीकरणाची घोषणा केलेली आहे. पॉईंट लिहून घ्या. मिशन 100% इलेक्ट्रिफिकेशन या उपक्रमाअंतर्गत भारतीय रेल्वेने त्रिपुरामधील आपल्या ब्रॉडगेज नेटवर्कचे पूर्ण करून ईशान्य भारतामध्ये हरित गतिशीलतेला या ठिकाणी चालना दिलेली आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे या एका प्रश्नाच्या माध्यमातून. योग्य उत्तर आहे त्रिपुरा. तर त्रिपुराबद्दल लगेच आपण चर्चा करूया. स्थापना झाली 21 जानेवारी 1972. मुख्यमंत्री आहेत माणिक साहा, राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी नल्लू, राजधानी आहे अगरतला. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान सेपहिजाळा, राजबारी आणि 2 महत्त्वाचे धरण गोमाटी आणि डंबूर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. त्या अगोदर 2025 ची आपल्याकडे 12 महिन्याची PDF आहे, जानेवारी ते डिसेंबर 2025, ज्याची किंमत 99 रुपये आहे. आणि 2026 ची आपल्याकडे 6 महिन्याची PDF आहे, जानेवारी ते जून 2026, ज्याची देखील किंमत 99 आहे. बरोबर, ही दोन्हीही जर PDF तुम्ही एकत्र घेत असाल तर तेव्हा त्याची किंमत 150 रुपये आहे. ही PDF तुम्हाला कशी घ्यायची आहे तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 96 730
586 बरोबर 96 730 586 या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज टाका की सर आम्हाला 12+6 18 महिन्याच्या चालू घडामोडीच्या PDF पाहिजेत. मी तुम्हाला त्या ठिकाणी स्टेप सांगतो बरोबर. ही PDF महत्त्वाची आहे. आपल्या चॅनलवरील एक्झाममध्ये प्रश्न हमखास विचारले जात आहेत. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, या PDFचं रिपीट वाचन तुम्हाला करायचं आहे. क्लिअर. 3 नंबरचा प्रश्न लिहून घ्या. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 मध्ये अर्जुन पुरस्कार किती खेळाडूंना देण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. एकूण या ठिकाणी 17 आपल्या खेळाडूंना या ठिकाणी नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 मध्ये जे की 2026 मध्ये देण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आलेले आहेत 17 खेळाडूंना. मग हे 17 खेळाडू कोण आहेत याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जाणार. तर लिहून घ्या व्यवस्थितपणे. तेजस्विन शंकर त्यांना ॲथलेटिक्समध्ये मिळालं. मोहम्मद अजमल यांना ॲथलेटिक्समध्ये मिळालं. प्रियंका गोस्वामी यांना ॲथलेटिक्समध्ये. बॅडमिंटनमध्ये 2 जणांना त्रिसा जॉली आणि पुल्लेरा गायत्री गोपीचंद यांना. बॉक्सिंगमध्ये एकाला नरेंद्र या खेळाडूला. चेसमध्ये या ठिकाणी विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांना या ठिकाणी चेसमध्ये अर्जुन अवॉर्ड देण्यात आला. विशेष म्हणजे हे दोन्हीही विदित आणि दिव्या हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील खेळाडू आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला हमखास विचारला जाणार. त्याच्यानंतर डीफ शूटिंगमध्ये धनुष श्रीकांत यांना. त्यानंतर हॉकीमध्ये दोघांना लालरेल एमसियामी. त्यानंतर हॉकीमध्ये दुसरे आहेत राजकुमार पाल. कबड्डीमध्ये 2 जणांना अर्जुन पुरस्कार सुजित आणि पूजा यांना. पॅराशूटिंगमध्ये एकाला रुद्राक्ष खंडेलवाल आणि पॅरा ॲथलेटिक्समध्ये एकाला एकता भ्यान यांना. रोईंगमध्ये अरविंद सिंग यांना. तर शूटिंगमध्ये अखिल शौरन यांना. बरोबर. तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार किती खेळाडूंना देण्यात आलेला आहे? बरोबर. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे 100% विचारला जाणार. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. 0 खेळाडूंना म्हणजेच या वर्षी या ठिकाणी 2025च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या यादीमध्ये एकाही खेळाडूला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या ठिकाणी देण्यात नाही आलेला. मला एक छोटीशी कमेंट करा. अशाच प्रकारे कोणत्या वर्षी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार खेळाडूंना देण्यात आलेला नाही असं कोणतं वर्ष आहे याच्या अगोदरचं त्याचं या ठिकाणी उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तोपर्यंत आपण काय करूया 2025च्या लिस्टमध्ये तर दिलं नाहीये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 मध्ये दिले आहेत. हा प्रश्न मात्र एक्झामला विचारला जाऊ शकतो. तर लिहून घ्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पूर्वी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा हा पुरस्कार भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे. हा पहिला पुरस्कार देण्यात आला होता 1991-92 मध्ये विश्वनाथन आनंद यांना जे की बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. 2025 मध्ये एकाही खेळाडूला हा या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेला नाही परंतु त्याच्या अगोदर 2024 मध्ये 4 जणांना हा पुरस्कार देण्यात आला. कोणाकोणाला? तर डी गुकेश जे की चेसशी संबंधित आहेत. हरमनप्रीत सिंग जे की हॉकीशी संबंधित आहेत. प्रवीण कुमार जे की पॅरा ॲथलेटिक्स आहेत आणि मनू भाकर जे की शूटिंगशी संबंधित आहेत. यांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आलेला होता. क्लिअर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 5. आशियाई ज्युनियर ब्लिट्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026 मध्ये सुवर्ण पदक कोणी कोणी जिंकलेलं आहे? तर लक्षात घ्या 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. वरील दोन्ही. लक्षात घ्या खुल्या कॅटेगरीमध्ये पर्याय क्रमांक A. विघ्नेश अद्वैत वेमुला यांनी सुवर्ण पदक जिंकलं. तर मुलींच्या कॅटेगरीमध्ये सरन्या देवी नरहरी यांनी या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. मी अजून एकदा सांगतो खुल्या श्रेणीतील विजेते ठरले आहेत. पहिले स्थान आहे या ठिकाणी विघ्नेश अद्वैत वेमुला यांचं. तर मुलींच्या गटातील विजेतेपद या ठिकाणी पहिलं स्थान चॅम्पियनशिप ठरलेले आहेत सरन्या देवी नरहरी या दोघांनी या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. बरोबर. या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 6. काठमांडू येथे नेपाळी सैन्याचे जनरल हा जो काही मानद दर्जा आहे तो कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D. आपले जनरल धीरज सेठ यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काठमांडू या ठिकाणी नेपाळी सैन्याचे जनरल हा जो काही किताब आहे तो त्यांना या ठिकाणी देण्यात आला आहे. काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत जसं की सन्मानित व्यक्तींचं नाव काय? जनरल धीरज सेठ. प्रदान कोणी केलं? तर नेपाळच्या राष्ट्रपतींनी. नाव काय त्यांचं? रामचंद्र पौडेल. कोठे या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं? तर नेपाळमध्ये शीतल निवास काठमांडू या ठिकाणी. आणि ही परंपरा कधीपासून आहे? तर भारत आणि नेपाळ 1950 पासून एकमेकांच्या लष्कर प्रमुखांना मानद जनरल पद देण्याची ही जी काही परस्पर परंपरा आहे ती या ठिकाणी आहे जवळपास या ठिकाणी भारत आणि नेपाळमध्ये 1950 पासून. क्लिअर. प्रश्न आहे एखाद्या पुरस्काराबद्दल तर बाकीच्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या भारतीय क्रीडा पत्रकार महासंघाद्वारे सुवर्ण पदक 2026 देण्यात आलं विश्वनाथन आनंद यांना. WMOचा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान पुरस्कार असलेला IMO पुरस्कार हा देण्यात आला डॉक्टर फ्लॉरेन्स रॅबियर यांना. मोस्ट पॉवरफुल वुमन 2026 ठरल्या आहेत नीता अंबानी. भारत सन्मान 2026 नंदिनी आझाद यांना.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 अजित डोवालजी यांना, कॉस्पार विक्रम साराभाई पदक या ठिकाणी अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना, डॉक्टर एम एस स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2026 गोविंद धम्मल आणि पी पेचियम्मल यांना, जीवन गौरव स्वातंत्र्यवादी पुरस्कार 2026 गुरुचरण दास यांना, डिरॅक मेडल 2026 दीपक धर यांना, तर नेपाळी लष्कराकडून जनरल सन्मान या ठिकाणी देण्यात आला जनरल धीरज सेठ यांना. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला स्वदेशी आयर्न एअर बॅटरी प्रकल्प असलेले सिंहाद्री औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपलं महाराष्ट्र राज्य, माफ करा आंध्र प्रदेश राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारताचा पहिला स्वदेशी आयर्न एअर बॅटरी प्रकल्प असलेले सिंहाद्री औष्णिक विद्युत केंद्र या ठिकाणी स्थित आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. आयर्न एअर बॅटरी या इलेक्ट्रोकेमिकल स्टोरेज सिस्टीम आहेत ज्यामध्ये लोह, हवा आणि पाणी हे मुख्य घटक म्हणून वापरले जातात. आणि दुसरा पॉईंट, हे तंत्रज्ञान दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरींच्या व्यापक वर्गामध्ये मोडतं जे दीर्घ कालावधीसाठी वीज साठवण्यासाठी आणि अनेक तासांपर्यंत ती वीज या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यासाठी तयार केलेलं आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर कुठे आहे या ठिकाणी सिंहाद्री औष्णिक विद्युत केंद्र? तर आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेश. स्थापना 1 नोव्हेंबर 1953. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू, राज्यपाल एस अब्दुल नजीर, राजधानी अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा, पापीकोंडा, राजीव गांधी आणि 3 महत्त्वाचे धरण सोमशिला, श्रीशैल्यम, नागार्जुना सागर. 1 पॉईंट लिहून घ्या. सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत येतं. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने इंटरनेट उपग्रहांची 24वी तुकडी पृथ्वीच्या LEO म्हणजेच काय लो अर्थ ऑर्बिट मध्ये या ठिकाणी यशस्वीपणे प्रक्षेपित केलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या. निम्न पृथ्वी कक्षा किंवा LEO म्हणजेच लो अर्थ ऑर्बिट म्हणजेच काय पृथ्वीपासून अंदाजे 160 किलोमीटर ते 2000 किलोमीटर उंचीवरील अवकाशाचा प्रदेश असणारा प्रदेशाला लो अर्थ ऑर्बिट असं म्हटलं जातं. LEO उपग्रह सुमारे 90 ते 120 मिनिटांमध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करत असल्यामुळे त्यांचा उपयोग दळणवळण, पृथ्वी निरीक्षण, रिमोट सेन्सिंग आणि वैज्ञानिक मोहिमांसाठी या ठिकाणी केला जाऊ शकतो. तर पर्याय क्रमांक सी म्हणजेच केला जात आहे. पर्याय क्रमांक बी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चीनबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत शी जिनपिंग, राजधानी आहे बीजिंग, चलन वापरलं जातं रेनमिनबी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. जागतिक वारसा सिंचन म्हणून गौरवलेले परीक्षा धरण कोणत्या ठिकाणी वसलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए झांसी. म्हणजेच कुठे, कोणत्या राज्यामध्ये? उत्तर प्रदेशमध्ये. 140 वर्षे जुने परीक्षा धरण परीक्षा बंधारा म्हणून देखील ओळखलं जातं. हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील झांसी जिल्ह्यामध्ये बेटवा नदीवरती वसलेलं आहे. लक्षात घ्या, नदीचं नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बेटवा नदी. कधी कधी काय होतं माहिती आहे का, हाच प्रश्न असतो फिरून विचारला जाऊ शकतो. कसं? बेटवा नदी कोठे आहे? तर या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर झांसी जिल्ह्यात आहे. त्या ठिकाणी परीक्षा धरण कोठे आहे? तर उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये आहे. त्या ठिकाणी परीक्षा धरण तर हे जे काय आहे झांसीमध्ये, त्याला काय म्हणून गौरवण्यात आलं? तर जागतिक वारसा सिंचन म्हणून गौरवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. कसोटी टेस्ट क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये 100 षटकार पूर्ण करणारा टिंबटिंब हा खेळाडू पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऋषभ पंत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, एशियन ओपन शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग ट्रॉफी 2026 भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आयोजित केली जात आहे ही चॅम्पियनशिप? तर पर्याय क्रमांक सी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न, कोणत्या खासगी कंपनीच्या विक्रम 1 रॉकेटने इस्रोच्या सतीश धवन अवकाश केंद्रातून भारताचे पहिले खासगी कक्षीय प्रक्षेपण या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्कायरूट एरोस्पेस. क्लिअर? तर या ठिकाणी स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीच्या विक्रम 1 या रॉकेटने इस्रोच्या सतीश धवन अवकाश केंद्रातून भारताचे पहिले खासगी कक्षीय प्रक्षेपण यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, नासाने अलीकडेच कोणत्या अंतराळ संस्थेला मून बेस कार्यक्रमाअंतर्गत सामील होण्यासाठी अधिकृतपणे आमंत्रित केलेलं आहे? CNSA, इस्रो, जाक्सा
ESA. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.